जय श्रीराम मित्रांनो. आता आपण आज रिलायन्सने काय परफॉर्म केला आणि उद्या आपण त्याच्यात ट्रेड कसे करू शकतो याबद्दल थोडी माहिती घेऊयात, लेवल्स बघूयात. तर हा 15 मिनिटाचा चार्ट आहे रिलायन्सचा. आज त्याची ओपनिंग जवळपास 3000, ओपनिंग इथे कुठेतरी 3038 समथिंग जाऊन त्याने एक हाय रजिस्टर केला 30,051, विच इज राऊंड फिगर. ती राऊंड फिगर आहे 3050. आणि त्याच्यानंतर तो बेरिश राहिला आणि त्याचा आजचा लो होता, तुम्ही बघू शकता इथे 2974 आणि त्याची क्लोजिंग झालेली आहे 2991 वर. तर आपण त्याचे उद्यासाठीचे लेवल्स बघू. उद्याचे लेवल्स बघण्यासाठी आपण वन डे कॅन्डल चेक करू. वन डे मध्ये लेवल्स लवकर भेटतात आपल्याला आणि सेफ लेवल्स असतात. हे वन डे कॅन्डल आहे आजची त्याची. तर आपण इथं बघू शकतो की बऱ्यापैकी या लेवलला कुठेतरी त्याने एक सपोर्ट घेतलेला आहे. तर आपण लेवल मार्क करून घेऊ पहिले. हाचा सपोर्ट आहे आणि तुम्ही बघू शकता इथे की ही जी आत्ता आपण सपोर्ट हॉरिझॉन्टल लाईन मारलेली आहे त्या लाईनला त्यांनी किती वेळा रिस्पेक्ट केला. ॲक्च्युली ते एक चॅनल बनतो. हा हाय वगैरे वीक वगैरे जर का आपण पकडलं तर हा एक बारकासा चॅनल आहे. तर ह्या लाईनवर त्यांनी बऱ्याच वेळा रिजेक्शन खाऊन खाली गेलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे ज्यावेळेस त्याने प्रॉपर ब्रेकआउट, इथे एक ब्रेकआउट भेटला त्याला वन डेमध्ये, पण दुसऱ्या दिवशी त्याने परत रिजेक्शनच घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस प्रॉपर ब्रेकआउट मिळाला, ब्रेकआउट नंतर त्याला ज्यावेळेस एक बुलिश कॅन्डल बनवले त्यावेळेस तो वरच राहिला त्याच्या. तर आज पण तो त्या लेवलच्या आसपासच क्लोजिंग दिलेली आहे त्याने. तर आपण बघूयात की जर का त्यांनी खालच्या साईडने ब्रेक केलं तर आपले लेवल्स काय राहतील, किंवा मग तो तिकडनं जर काय रिव्हर्स झाला तर आपले लेवल्स काय राहतील. तर सगळ्यात पहिले आपण सपोर्टसाठी बघू. सपोर्टसाठी बघताना मला इथे कुठेतरी एक लेवल दिसते. ॲक्च्युली मी आत्ता हॉरिझॉन्टल लाईन आखलेली आहे तिथे, पण एक चॅनल आहे बारकासा एक दोन पॉईंटचा. तर ही लेवल मला दिसते. या लेवलला बघा, तुम्ही बघू शकता की इथे सपोर्ट आहे. बऱ्याचशा कॅन्डल इथे सपोर्ट घेतलेला आहे, इथे पण सपोर्ट घेतलेला आहे या ठिकाणी, आणि इथे पण आहे, म्हणजे सपोर्ट आहेत या ठिकाणी. तर ती लेवल आहे 2910. 2910ला सपोर्ट दिसतोय. आपण अजून एक सपोर्ट बघू. हा एक सपोर्ट आहे, इथे बघू शकता तुम्ही की इथे पण सपोर्ट घेतलेला आहे बऱ्याचशा कॅन्डलने. जर काय 2910 पर्यंत येतोय तो किंवा ब्रेक होतोय तर मग 2885ची लेवल आहे. आता आपण रेजिस्टन्स बघू की आपण कुठल्या रेजिस्टन्सवर काम करतात. तर जर का तो उद्या साईडला ओपन झाला आणि खाली आला तर ते सपोर्ट आहेत, आणि जर का थोडासा गॅपडाऊनने जर का ओपन झाला तरी पण हे सपोर्ट आपण यूज करू शकतो. जर का गॅपडाऊनने ओपन झालं तर आत्ता जो सपोर्ट आपण लावलेला आहे तो त्याचं रेजिस्टन्सचं काम करेल. तरी पण आपण अजून रेजिस्टन्स चेक करू की वरच्या साईडला आपल्याला कुठले रेजिस्टन्स भेटत आहेत का. आता आजचा डे हाय जो आहे तो एक रेजिस्टन्सचं काम करेल, कारण का आजचा डे आहे तर आहेच, पण इथे पण एक काही रेजिस्टन्स घेतलेले दिसत आहेत. आता आपण जेवढे मागं जाऊ तेवढा आपल्याला अजून भेटतील रेजिस्टन्स. तर आपल्याला हा एक रेजिस्टन्स आहे 3051, जे की राऊंड फिगर आहे. राऊंड फिगर पण रेजिस्टन्सचं काम चांगलं करत आहे. आणि आपल्याला दुसरा रेजिस्टन्स जर काय बघायचा झाला तर हा एक रेजिस्टन्स आहे की 3079 या तारखेचा, 30 तारखेचा जो डे आहे तो. आणि इथे पण काही दिसत आहेत की बाबा त्या लेवलला रिस्पेक्ट केलेली आहे बऱ्याचशा कॅन्डलने. सो आपण रिलायन्समध्ये जर का उद्या काम करतोय, जर काय रिलायन्स खालच्या साईडला ओपन झाला तर हा सपोर्टचं काम करेल 2900
75 आणि सपोर्ट तर आहेतच 2910, 2885 आणि रेसिस्टन्स पण आहे राऊंड फिगर 3050-51 आणि ते 3079. सेफ ट्रेड करा, व्यवस्थित ट्रेड करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.